नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय. वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेषतः NPS अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. काय आहे नवीन निर्णय? सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेतील मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार. यासाठी काही अटी लागू केल्या आहेत. कोणाला मिळणार फायदा? पत्नी, पती, मुलं, काही प्रकरणांमध्ये आई-वडीलही पात्र ठरू शकतात. महत्त्वाच्या अटी: कर्मचारी NPS मध्ये असणे आवश्यक. साधारणपणे किमान 10 वर्षाची सेवा पूर्ण असणे आवश्यक. नामनिर्देश योग्यरित्या केलेले असणे महत्त्वाचे. किती मिळते कुटुंब निवृत्ती वेतन? हे सामान्यतः कर्मचाऱ्यांच्या अंतिम वेतनाच्या टक्केवारीवर आधारित असते. तसेच शासनाने किमान कुटुंब पेन्शन 7,500 प्रति महिना निश्चित केली आहे. शासन निर्णय. या निर्णयाचा फायदा काय? अचानक मृत्यू झाल्यास कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित. NPS कर्मचाऱ्यांनाही आता जुनी पेन्शनसारखा संरक्षण लाभ. वारसांना नियमित उत्पन्नाचा स्रोत. महत्त्वाची सूचना: सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले नॉमिनेशन अपडेट ठेवावे. सेवा तपशील व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत. थोडक्यात काय तर राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार आहे. विशेषतः NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट आहे.